नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण वरुड तालुक्यातील लोणी या गावामध्ये आहे आणि आज आपण शेतकरी प्रवीण भाऊ कुबडे यांच्या शेतामध्ये आहे आणि सोबतच आज कोल्हापूरवरनं आपले माननीय श्री तानाजी गाडगे सर पण आलेले आहे आणि आज प्रवीण भाऊंनी जे आपलं बायोरिच आणि अल्ट्रासी वापरलेलं आहे आणि त्या वापरापासून त्यांच्या शेतामध्ये काय बदल झाला आज आपण लाईव्ह त्यांच्या कडून ऐकून घेऊ काय रिझल्ट आहे आणि इथे ऍक्च्युली काय परिस्थिती होती आणि आजची परिस्थिती आणि इथे उत्पन्न किती झालं हे सविस्तर प्रवीण भाऊ पण सांगतील. तर त्यांचा परिचय पण करून देतो आणि सरांचा पण परिचय करून देतो. सर नमस्कार. नमस्कार. आज आमच्या शेतकऱ्यांसोबत चर्चा पण करा आणि जे प्रवीण भाऊ कुबडे आहे यांच्यासोबत पण चर्चा करा की आज यांना काय फरक पडलेला आहे. नमस्कार, मी प्रवीण श्रीकृष्णराव कुबडे, राहणार लोणी, तालुका वरुड, जिल्हा अमरावती. तुम्ही हे कधीपासून वापरताय तरी? मी आता जवळपास 1 वर्ष झाला. आता 1 वर्ष झालं. 1 वर्ष झाला. बाहेरीचे अल्ट्रासी, बाहेरीच अल्ट्रासी, दुसरं काय वापरलं नाही? दुसरं नाही. बरोबर. काय वाटलं फरक ह्याच्यामध्ये? झाडात म्हणजे फळाची साईज चांगली होती, वजन होतं फळात आणि क्वालिटी एकदम चांगली होती. हे सगळ्यात महत्वाचं. आपण जर आता ह्या झाडाकडे बघितलं, बघा जरा ते हे दाखव, तर रसरशीत पण आहे. दुपारी आपण आलोय, आता किती वाजले? जवळपास 1:30 वाजला. 1:30 वाजलाय. तर 1:30 वाजता सुद्धा ते एकदम रसरशीत दिसतंय. कळलं का? तुम्ही आपण बघितलं, रस्त्याने बघतोय सगळी झाडं सुकल्यासारखी दिसायला लागली. त्याच्यामध्ये सुकल्यासारखं दिसत नाही. सगळ्यात मेन फरक आहे. दुसरी गोष्ट, पानं वाकडी झालेली नाहीये. जी मावा किंवा थ्रिप्स किंवा ह्यानं पाने वाकडी होतात का नाही, तर ती वाकडी दिसतात का कुठे तुम्हाला? नाही. बर. आता ह्याच्यामध्ये काय रोग कीड काय आली होती तुमची आणि त्याच्यावर काय मात झाली? डिंक्या होता का? डिंक्या म्हणजे जवळपास आलाच नाही. आलाच नाही. नाही. अगोदर होता? नाही, अगोदरही नव्हता. म्हणजे नव्हताच. मी जीवामृत हे ते वापरत होतो. हा, त्यामुळे डिंक्या नव्हता. बरं, आता कुठे एखाद्या झाडावर होता तो गेला का? तसा म्हणजे नाहीच. नाही, म्हणजे दिसलाच नाही तसा. दिसलाच नाही. महत्वाचं. कारण तुम्ही ऑर्गॅनिक मध्ये असल्यासारखं आहे. मी म्हणजे आपण 2017 पासून वापरून राहिलो ना. 2017 पासून सुभाषजी पाडेकरचं मी जीवामृत हे ते वापरून राहिलो आणि ते गोकृपा बन्शीलालचं हे वापरतो. आणि त्याच्यानंतर आता बाहेरीचे अल्ट्रासी. बरं, आता ते वापरत होता आणि बाहेरीचे अल्ट्रासी, ह्यामध्ये काय फरक वाटतो? याच्यामध्ये फरक म्हणजे झाडाची पत्ती गळून नाही राहिली, चांगली झाडाची पत्ती आहे, हिरवे कंच झाड आहे, बाकीच्या बगीच्यापेक्षा क्वालिटी चांगली वाटून राहिली. आणि आता ह्या वर्षी आपण उत्पादन घेतलेलं आहे. म्हणजे किती आलं? झाडं किती आहेत आपली? हे पहिलंच वर्ष आमचे 20 लाख झाले. बरं, झाडं किती आहेत? पैशात नको. 300 झाड आहे. 300 झाडं आहेत. 300 झाडाला गेल्या वर्षी ह्याच्या अगोदर किती उत्पादन येत होतं आपलं? बस म्हणजे 6 लाखापर्यंत झालं. नाही, लाखात नको, टनात सांगा. टनात 20 टन संत्र समजा. 20 टन झालं 300 झाडात. 300 झाडात. आता ह्या वर्षी किती झालं? या वर्षी म्हणजे 40-42 टन संत्र निघाले. 42 टन झालं पूर्ण. म्हणजे 12 टनाचा फरक पडला. बरोबर आहे. हा कशानं पडला असं वाटतंय? आता म्हणजे झाड सुदृढ झालं चांगलं. असं म्हणजे त्याचे फळं गिळं हे ते असं वाटत नाही, अशी बुरशी नाही, काही नाही. पत्ती चांगली आहे, चांगली क्वालिटी आहे. म्हणजे 12 टनाचा. त्याच्या मागल्या वर्षी किती झालं होतं? त्याच्या मागल्या वर्षी 10-12 टनच निघाले होते संत्र्याचं. गेल्या वर्षी 30 टन, या वर्षी 40-42 टन. 42 टन झालं. आता ह्या वर्षी तुम्ही विचार करा, बऱ्याच शेतकऱ्यांच्याकडे म्हणजे एक तर फळच धरली नव्हती नाही आणि पावसाळ्यात गळ झालती. आपल्याकडे किती झालती गळ? नाही, आपल्याकडे एकदम कळ कमी होती. गळ होती पण थोडी होती, हे की नाही? म्हणून तर फळं राहिली, नाही तर कसली राहणार. तर ही खरोखर फॅक्ट आहे. मग हे कशानं झालं असं वाटायला लागलंय तुम्हाला? हे बायोरिच अल्ट्राशी वापरलं. नाही, पण बाहेरीच अल्ट्रासीनं शेतात काय फरक पडला? शेतात म्हणजे असं आम्ही खुरपी केली होती की नाही, हे अशी इथं हे सगळं नरम नरम झालं होतं. हे असं सगळी भुसभुशीत माती झाली होती. जेव्हा आम्ही पोट पाणी दिलं मग खुरपी केली, कुठे होतं अशी म्हणजे नरम नरम भुसभुशीत आहेत, माती भुसभुशीत आहे. तर आता ह्या वर्षी पैशामध्ये किती झाले? पैशामध्ये म्हणजे सगळ्यात जास्त पैसे झाले यावर्षी. किती झाले? 20 लाख झाले यावर्षी. अगोदर कधी 20 लाख झालते का? 8 लाखाच्या वरती झाले नाही, कधीच झाले? कधीच नाही. शेतकरी बंधूंनो विचार करा, ह्यांची फक्त किती झाड आहेत? 300. हे 300 झाड आहे. 300 झाड तिथे फक्त 300 झाडावर माल होता पूर्ण टोटल ह्या 20 लाखात. 300 झाडं खाली, 300 झाडावर माल होता, 300 झाडं खाली होती. म्हणजे 2 एकर क्षेत्र आहे तुमचं. तसं 4 एकर आहे. समजा हे तिथे वापरून राहिलो, इथे वापरून राहिलो, म्हणजे तिथचे अर्धे झाड होते आणि इथचे अर्धे झाड जवळपास
म्हणजे 300 झाडावर धरणार टोटल. 300 झाडावर माल होता, हा. बाकीच्यावर मालच नव्हता. माल होता खालीच. बरं, आता शेजारचे जे शेतकरी आहेत त्यांच्याकडे एकरी किती उत्पादन आलंय तुमच्या एवढं? तर इथं 2 एकर बगीचा आहे हा, नारायणराव देशमुखचा. हा. इतक्या बगीचात जवळपास 60 का 65 हजाराला विकला होता त्याने. फक्त हो. म्हणजे तुमच्या एवढं आपल्या जेवढं क्षेत्र आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या बरं का, म्हणजे हे किरकोळ गोष्ट नाहीये. तुम्ही बाहेरच्या अल्ट्राशी वापरला, महत्वाचं काय झालं, खर्च तुमचा कमी आला. किती खर्च कमी आला? खर्च काय याला सर आता समजा 40 किलो बाहेरीच किती वापरलं? बाहेरीच 20 ड्रम टाकले मी पावसाळ्यापासून आता. द्रव नको, बाहेरीच किती लिटर घेतलं? विकत किती लिटर घेतलं? बाहेरीच 5 लिटरची. नाही, 1 लिटर. बाहेरीच किती? अल्ट्रासी नव्हे, बाहेरीच 1 लिटरचा. हा, बाहेर. आणि अल्ट्रासी अल्ट्राशी 5 लिटर वापरला आतापर्यंत. फक्त एवढं 4 एकरला 5 लिटर 5 लिटर वापरला. अंदाजे एकरी 10-12 लिटर वापरायला पाहिजे. आणि बाहेरीच 1 लिटर सगळ्या रानाला गावाला पुरेल तुम्हाला. तो काही विषय नाही बाहेरीचा. अल्ट्रासी तुम्हाला जरा थोडं वापरा. लय महाग पडते काय हे? नाही, महाग नाही पडत ना. एक डीएपी जर पोचो 1500 रुपयाचा तुम्ही आहे. सांगा ना, 5 लिटर फक्त अल्ट्रासी वापरलं म्हणजे 5000 खर्च केला, एकरी 1000 रुपयेच झाला. हा. 1000 रुपये पण नाही आहे. 2 4 एकरला 5,000 सव्वा म्हणजे 1250 रुपये एकरी खर्च आलाय तुम्हाला. हा. बरोबर. आणि 1 लिटर बाहेरी, दुसरं काय आलेलं नाही. नाही. तर आता थोडं काय करायचं, ह्याच्यावर आपल्याला थोडं भर द्या. या वर्षी आपण त्याच्यापेक्षा चांगलं उत्पादन सेटिंग झालंय का चांगलं? सिटिंग म्हणजे आता मिरूग होता, मिरूग बार जास्त होता तर आंब्या कमी फुटला. तरी पण फळ आहे. फळ आहे. हो. लक्षात आलं का? हो. ते आता दिसणार नाहीत आपल्याला, छोटे फळ नाही, आहे. नाही. लक्षात आलं का? पण डेफिनेट तुम्हाला सांगतो की ह्याच्यामध्ये तुम्हाला सेटिंग चांगलं होईल, गळ लय होत नाही. हा. आता गळ चालू झाले का? आता गळ हा म्हणजे बारीक जे आहे गळून राहिले. आणि किती हे गळ आले? गळ म्हणजे आता आपण इथे म्हणजे शेतकरी बंधूंनो एक लक्षात घ्या की हे जे गळ आहे, ही गळ कशाने होते तर झाडाची कपॅसिटी नसल्यामुळे. जेवढी झाडं स्ट्रॉंग तेवढं तुमची फळाची संख्या जास्त. हा. झाडाचं जरा हे झालं, आता टेम्परेचर वाढलं किंवा बुरशी वाढली, मुळं गेली, खालनं त्याला सप्लाय होईना, तर अशा वेळी गळ होते. गळ दुसरं कशाने होत नाही. लक्षात आलं का? तर ही जी गळ आहे ही आपल्याला थांबवणं गरजेचं आहे. त्यासाठी थोडं बाहेरीच्या अल्ट्राशी कंटिन्यू ठेवा. हा. कळलं का? नुसतं 1000 रुपये मध्ये येणार नाही. इतर वेळी तुम्ही केमिकल मध्ये किती खर्च करता? भरपूर झाला आता. तरी एकरी किती खर्च करता? एकरी म्हणजे जवळपास 30-40 हजार रुपये. हा, मग इथं 1000 रुपयेच का भागवलं तुम्ही? लक्षात आलं का? आणि परत उत्पन्न जास्त आलंय, लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं उत्पन्न पण ह्याच्यात जास्त आलंय. तर माझं मत काय होतंय, सेंद्रियमध्ये करायचं म्हणजे लोक काय करतात, काय न घालता आलं पाहिजे, 0 बजेट झालं पाहिजे. 0 बजेट करायच्या नादाला लागू नका, माझं मत आहे. लक्षात आलं का? थोडा खर्च येणार तुम्हाला. हा. आपला खर्च किती आहे? लई झालं तर 10,000 रुपये हा. एकरी. लक्षात आलं का? ते तुम्ही 1000 वरच भागवलाय. ठीक आहे, ह्या वर्षी जरा थोडं व्यवस्थित करा. हा. लक्षात आलं का? किरकोळ खर्च आहे. आणि मेन म्हणजे जमीन चांगली राहते, झाडं चांगली राहते. हा. मला हे लक्षात आलं का नाही? मजबूत झाली. हे लक्षात आलं. वाळवी जाते, हुमणी जाते, मुंगी जाते. हा. मावा, तुडतुडे, माईट, फ्रीप, पांढरी माशी, लाल कोळी, मिलीबग पण जातो. आता मग आपलं जे व्याख्यान होतं लोणीमध्ये, हा. तर तिथं लोकांचं बऱ्याच जणांचं मत काय होतं की बाबा मी 1-2 वेळा सोडलं आणि माझं ते हे झालं नाही. तर झाड तुमचं स्ट्रॉंग झाल्याशिवाय वर कंट्रोल होणार नाही. लक्षात, आपली तब्येत चांगली असेल तर कुठल्याही रोगाला आपण बळी पडणार नाही. हा. आपण मधले जे हे आला होता, आपला कोरोना आला होता, आपण का राहिलो तर आपल्या शरीरामध्ये प्रतिकारक क्षमता होती. ज्यांची प्रतिकारक क्षमता कमी होती, पर्टिक्युलरली ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम होता, मात्र आपण टिकलो, ह्याचा अर्थ आपल्यात प्रतिकारक क्षमता आहे. हे झाड पण टिकले, ह्याचा अर्थ काय, ह्याच्यात मला सांगा, ह्याच्या अगोदर ती झाडं मरत होती का तुम्ही? हा. पिवळी गेलं. पिवळी पडत होती. पिवळी किती दिवसात चांगली झाली? हे जवळपास तुम्ही केव्हा आले होते? मला 4-5 महिने झाले. म्हणजे एका महिन्याच्या अगोदर समजापासून चालू केलं 1-2 महिन्याच्या 1 महिन्यामध्ये त्यांच्या शेतात फरक पडला होता. आणि आता झाड पिवळं आहे का कुठं? नाही, कुठंच नाही. आता चला ना पाच. सगळ्यांनी लक्षात घ्या की आता झाड पिवळं नाही कुठलं. लक्षात आलं का? हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असतं पिवळं झाड किती दिवसात होईल. हा. आता किती दिवसात होईल ते कधी कशावर अवलंबून राहील तर तुम्ही किती चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट देता त्याच्यावर अवलंबून राहील. म्हणून सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्या, तुम्ही बाहेरच्या अल्ट्रासी जे झाड पिवळं झालं ते जरा जास्त बुडात होता. हा. लक्षात आलं का? झाडापासून जरा 1 वीतभर अंतर ठेवून होता, हा. म्हणजे तुमचा विषय मिटतो. आता दुसरं महत्वाची गोष्ट काय आहे, तुम्ही ह्याला हे का लावलं नाही,
पेस्ट लावली नाही, बोर्डो पेस्ट? नाही, मी म्हणजे बाहेरीचा असं म्हणजे जिथपर्यंत हातपुरती असा हा पण तसा फवारा असा पूर्ण बुडाले मारला होता. हा, तर सगळ्या शेतकरी लक्षात ठेवा, बायोरिजचा आणि अल्ट्रासीचा एवढा खर्च कमी आहे, तुम्ही पेस्टला त्यापेक्षा जास्त करता. एकरी 5-6 हजार खर्च येतो, तुम्हाला माहित आहे. तर पेस्ट लावायची इथे गरज नाहीये. हे तुम्हाला इथं झाडा दिसेल, पेस्ट लावलेलीच नाही. गेल्या वर्षी लावली होती का? नाही, म्हणजे लावलीच नाही. हे फवारा 2 वेळा फवारा हा, मारला. लावली नसताना कुठला रोग नाही, कीड नाहीये, लक्षात आलं का? म्हणजे डिंक्या नाहीये, फायटोफोरा नाहीये. तर एकदम सोपी साधी पद्धत आहे, लक्षात आलं का? तर माझ्या मते आता जे आमचे शेतकरी बंधू आहेत त्यांनी त्यांची जी माहिती आहे ती चांगल्या प्रकारे दिली. त्यांची भविष्यात ही जी बाग आहे की आणखीन चांगली यावी आणि ह्या वर्षी 20 लाखाच्या ऐवजी ते 25 लाखावर जावं अशी अपेक्षा करून आपण हा एपिसोड इथंच थांबवूया. नमस्कार.